महाराष्ट्र पोलिसांपुढे शरण आलेला जहाल नक्षलवादी भूपती कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया। जाऊया मीडिया सेंटरला। शरण आलेला नक्षलवादी भूपती कोण? नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती। शिक्षण बॅचलर ऑफ कॉमर्स। नक्षल चळवळीतील मेंदू म्हणजेच मास्टरमाइंड म्हणूया आपण, मोठा रणनीतिकार। नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर। महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरती नक्षलवादी अभियानांमध्ये सक्रिय असलेला। 40 वर्ष नक्षली संघटनेच्या विस्तारासाठी कार्यरत। गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशची जबाबदारी भूपतीवरती होती। विविध राज्यांमध्ये मिळून 6 कोटींपेक्षाही अधिकचं बक्षीस त्याच्यावरती होतं। नक्षलवादी चळवळ देशामध्ये आता अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रातही मोठा दणका बसला। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि सेंट्रल कमिटी सदस्य असलेल्या भूपतीनं आणि त्याच्या साथीदारांनं संविधान हाती घेतलं, विकासाची कास धरली। भूपतीने शरणगती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, तो आत्मसमर्पण फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच करेल। त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करून गडचिरोली गाठलं आणि पोलिसांनी भूपतीला दिलेला शब्द पाळला।